हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या ब्लॉग आणि माझ्या चॅनल स्नेहल आणि सुमित मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आय होप तुम्ही सर्व मजेत आहात आणि नेहमी मजेतच राहा। सो आजचा ब्लॉग आपण कंटिन्यू करूया। आज माझ्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघणार आहात माझा बेबी शॉवर। सो प्लीज स्टे ट्यून, शेवटपर्यंत नक्की बघा माझा बेबी शॉवर कसा होता। छोटासा फंक्शन होता, बट तुम्ही नक्की बघा की माझ्या फॅमिलीने किती सगळे एफर्ट्स घेतले माझं हे एक इच्छा पूर्ण करण्यासाठी। सो प्लीज स्टे ट्यून, इथून पुढे तुम्हाला फोटोज आणि व्हिडिओज माझे दिसतील। सो प्लीज मला नक्की सांगा तुम्हाला हा ब्लॉग आवडला की नाही। सो डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल अँड कमेंट ऑल्सो। थँक्यू। त्याआधी हे आहेत माझ्या होळीचे फोटोज। होळीचा सण होता आणि कोणताही सण मिस नको व्हायला म्हणून तो स्पेशल करण्यासाठी मम्मी, सुमित आणि माझा भाऊ सुमित यांनी हे एवढे सगळे एफर्ट्स घेतले आणि खूप सारे फोटोज क्लिक केले आम्ही। सो थँक्यू वन्स अगेन। आणि ही आहे माझी बेबी शॉवरची मेहंदी। येस, मी झोपून मेहंदी काढली होती आणि सुमितलाही हट्टाने काढू लागली आणि मम्मीनेही काढली होती। हे आहे माझं बेसिक बेबी शॉवरचं डेकोरेशन, जे की माझ्या बेडच्या एक्झॅक्टली बाजूला होतं। इथे माझे पप्पा, माझा भाऊ जो की शूट करतोय आणि सुमित ट्राय करत होते की कोणते अँगल्स बेस्ट असतील फोटोजसाठी। येस, या दिवशी थोडा वेळासाठी मी थोडा माझा बेड प्रॉपटअप केला होता, म्हणजेच वरती घेतला होता। हे आहे माझं बेसिक बेबी शॉवरचं डेकोरेशन। हे खूप सारं खाऊ आई पप्पांनी आणलं होतं माझ्या आवडीचं। हे माझे काहीसे बेसिक फोटोज जे की पॉसिबल होते। ही आहे माझी मम्मी, पहिली ओटी आईची असते म्हणून आईने भरली। या आहेत आई, माझ्या सासूबाई, ह्यांनी दुसरी ओटी भरली। ही आहे लता मावशी, माझ्या मम्मीची स्कूल फ्रेंड। मम्मीच्याच फ्रेंड्सला बोलवलं होतं 5, कारण की माझं बेबी शॉवर खूप अचानक ठरलं होतं आणि बाकीच्या रिलेटिव्सला नव्हतं मी सांगितलेलं, कारण की एकाला सांगितलं असतं मग दुसऱ्याला सांगितलं नाही, असं करत करत खूप मेंबर्स वाढले असते आणि खूप मोठा प्रोग्राम झाला असता आणि तितक्या वेळ मला पॉसिबल नव्हतं सस्टेन करणं। म्हणून छोटंसं आणि एक जस्ट रिच्युअल करण्यासाठी आम्ही 5 बायका बाहेरच्या बोलवल्या होत्या आणि छोटंसंच फंक्शन केलं होतं। हे आहेत माझे मम्मी पप्पा, भाऊ, आई पप्पा आणि सुमित। हे 5 बायकांचं हळदी कुंकू आणि मम्मी पप्पा, आई पप्पा यांचा एकमेकांमध्येच मांडपाणाचा कार्यक्रम, मामाचा कार्यक्रम। तसंच आम्ही खूप मज्जा केली। छोटासा होता कार्यक्रम, सिंपल होता पण खूप मेमोरेबल होता। सो खरंच खूप थँक्यू। आणि हे माझे आणि सुमितचे टू बी मॉम आणि टू बी डॅडचे बेसिक फोटोज, जे की आमच्या लाईफ टाईम लक्षात राहतील। सो थँक्यू वन्स अगेन। आणि नक्की व्हिडिओ मला सांगा तुम्हाला कसा वाटला। फायनली मी माझी इच्छा पूर्ण केली।